हॅलो एव्हरीवन, श्रावणीज कुकिंग वर्ल्डमध्ये आज आपण पाहणार आहोत एकदम पौष्टिक अशी रेसिपी। तर त्यासाठी इथे आपण घेतलेला आहे 1 वाटी जाड रवा घेतलेला आहे। तुम्ही जाड बारीक कुठल्याही प्रकारचा घेऊ शकता। त्यानंतर 1 वाटी दही घेतलेला आहे, घट्टसर दही आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी मी पाणी ॲड केलेलं आहे। तर आता ह्या दोघांचं जे मिक्सचर आहे ते छान असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। रवा पूर्ण असा ओला झाला पाहिजे अशा पद्धतीने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये अजून एक वाटी पाण्याचा वापर करणार आहोत। आता ह्या दोघांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत यामध्ये आपण जे व्हेजिटेबल्स ॲड करणार आहोत ते आपण साईडला कट करून घेऊयात आणि याला एक 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात। तर इथे आपण व्हेजिटेबल्स घेतलेला आहेत। तर इथे आपण कोथिंबीर घेतलेली आहे, कोबी आहे, टोमॅटो आहे एक आणि वाटाणा आणि एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर याला आपल्याला पहिल्यांदा काय करायचे, फ्राय करून घ्यायचे आहे। तर सुरुवातीला फोडणीला मी कढीपत्ता, जिरी आणि मोहरीचा वापर केलेला आहे। त्यानंतर मिरच्या ॲड करून घ्यायच्या आहेत आणि याच्यामध्ये या सगळ्या भाज्या ज्या आहेत मिक्स करून घ्यायच्या आहेत। आणि ह्या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या पण नाही आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी पण मिक्स करायचं नाही आहे। आपल्याला फक्त ह्या तेलामध्ये छान असं मऊ करून घ्यायच्यात किंवा फ्राय करून घ्यायचे आहेत। तर याला आपण फ्राय करून घेऊया। त्याचबरोबर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तुम्हाला अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ ॲड करायचं आहे। जास्त मीठ नाही ॲड करायचे कारण आपण नंतर रव्यामध्येही जे आपलं बॅटर आहे त्याच्यामध्येही आपल्याला मीठ ॲड करायचं आहे। बघू शकता रवा खूप छान असा फुललेला आहे, पूर्ण पाणी त्याने असं शोषून घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला इथे थोड्याशा जे भाज्या आपण फ्राय केल्या होत्या त्या मिक्स करायच्या आहेत। त्याला छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत। याला एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे खूप घट्ट आहे, याच्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी ॲड करायचं आहे, पण आपण थोडं थोडं करून ह्याच्यात पाणी मिक्स करणार आहोत। एकदम पाणी घातलं तर पूर्ण पातळ होऊन जाईल, त्याला आपल्याला थोडंसं करून पाणी ॲड करायचं आहे। तर हे अजून घट्ट आहे तर यात अजून थोडंसं पाणी ॲड करूयात आपण। खूप पौष्टिक आहे, लहान मुले खूप आवडीने खातात। इवन तुम्ही घरच्या म्हणजे मोठे माणसापासून ते लहान मुलापर्यंत सगळेच हे आवडीने खातील असा हा पदार्थ आहे। तर इथे आपण आज बिना इडली म्हणजे इडली पात्राचा यूज न करता इथे आपण इडल्या बनवणार आहोत। तर इथे मी 1 चमचा इनो पण घातलेला आहे कारण आपल्याला हे इन्स्टंट बनवायचं आहे। तर बघू शकता पीठ आपलं एकदम रेडी झालेलं आहे। याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे। पूर्ण छान असे बबल आलेले आहेत। तर इथे मी काय केलेलं आहे, 4 सेम साईजच्या वाट्या घेतलेल्या आहेत आणि त्याला आपल्याला छान असं तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण वाटीला आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता हे पीठ सोडून घ्यायचं आहे। तर वाट्या पूर्णपणे भरायच्या नाही आहेत, त्याच्या वरच्या बाजूला थोडंसं ठेवायचं आहे जेणेकरून जेव्हा इडली फुगेल तर ती वरपर्यंत येईल। तर जास्त पीठ भरलं तर ते बाहेर येऊ शकतं, त्याला फुगता नाही येणार। तर खूप छान स्पॉन्जी अशा इडल्या ह्याच्यामध्ये तयार होतात आणि तुम्हाला इवन ह्या 2 इडल्या जरी खाल्ल्या तरी नाश्त्यामध्ये पोट भरेल असा हा नाश्ता आहे। तर आपण याला कढईमध्ये बनवणार आहोत। तर इथे मी कढईमध्ये एक स्टँड ठेवलेला आहे, त्यात 1 ग्लास पाणी आहे आणि इथे वरती अजून एक प्लेट ठेवलेली आहे जेणेकरून ह्या वाट्या प्लेन अशा बसतील आणि आपल्या छान इडल्या अशा वाफलून निघतील। तर इथे साधारण आपल्याला एक 10 ते 15 मिनिटच ठेवायचं आहे। त्याचबरोबर आपण साईडला चटणी बनवून घेऊयात। तर इथे ओल्या नारळाची चटणी बनवणार आहे। तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धा ओला नारळ घेतलेला आहे। परत इथे डाळे घेतलेले आहेत भाजलेले आणि चवीनुसार त्याच्यामध्ये आपल्याला मिरची आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तर इथे मी त्याला छान असा तडकाही दिलेला आहे। बघू शकता इथे आपली चटणी पण साईडला लगेच रेडी झालेली आहे। तर आपण बघूयात आपल्या इडल्या ज्या आहेत वाफरल्या आहेत की नाही। बघू शकता खूप छान अशा वाफरलेल्या आहेत। तर ह्याला पहिला आपण साईडला काढून घेऊयात, त्या थंड व्हायला ठेवूयात आणि त्यानंतर आपण त्याला चाकूच्या सहाय्याने काढूयात।
बघू शकता हे थंड झालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्या इडल्या काढून घ्यायच्या आहेत. बघू शकता खूप छान आणि सुंदर अशी आपली इडली इथे रेडी झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदम पौष्टिक असा नाश्ता सिंपल पद्धतीने बनवू शकता. तर त्या बॅटरमध्ये साधारण 8 इडल्या झालेत आणि खूप छान जाड अशा आणि स्पॉन्जी इडल्या आपल्या इथे रेडी झालेल्या आहेत बघू शकता. आणि सोबत मस्त ओल्या नारळाची चटणी. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. एकदम बघू शकता आणि पूर्ण याच्यामध्ये व्हेजिटेबल्स घातल्यामुळे ही खूप अशी पौष्टिक आहे. इवन तुम्ही डाएटवर असेल तर अशा पद्धतीने पण तुम्ही इडली करू शकता. फक्त तेलाच्या ऐवजी तुपाचा वापर करू शकता. थँक्यू गाईज.